मिरज ग्रामीण हद्दीतील विविध गावातून नागरिकांचे मोबाईल चोरीस गेले होते। त्याचा गुन्हा देखील दाखल केला होता। तसेच एका वयोवृद्ध व्यक्तीला पोलीस असल्याचा बनाव करून चेन लंपास केली होती। त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गेल्डा यांनी नागरिकांची वेगवेगळ्या ठिकाणी गहाळ झालेले मोबाईल शोधण्याकरिता मिरज ग्रामीण पोलिसांना आदेश दिले होते। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गहाळ मोबाईल शोधण्याचे एक युनिट तयार केले। त्याच्या मार्फत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडील एकूण 4,20,000 रुपये किमतीचे 20 गहाळ मोबाईल वेगळ्या ठिकाणी हस्तगत करून त्या मोबाईल नागरिकांना बोलावून त्यांना मोबाईल आणि वयोवृद्ध व्यक्तीला बोलावून त्यांचे सोने परत केले। आपल्या वस्तू मिळाल्याने नागरिकांनी मिरज ग्रामीण पोलिसांचे आभार मानले आहेत। बोला। माझे नाव अनंतसाहेब गायकवाड आगार। माझे दागिने सोन्याची चेन आणि अंगठी पोलिसाची ती बतावणी करून मला गोड बोलून मला कागदात बांधून देण्याचा प्रयत्न केला आणि कागदाच्या अर्जाबद्दल पोलीसच्या अर्जाबद्दल करून त्यांनी माझे सोने लुटून नेले। ते मला साहेबांनी परत दिले। साहेबांचे पूर्ण अभिनंदन करतो आहे। माझे नाव बाहुबली शरद चौगुले, राहणार मालगाव। तरी माझा मोबाईल ऑक्टोबर महिन्यात गहाळ झालेला होता। तरी मी ऑक्टोबर महिन्यात लगेच रिपोर्ट केलतो। तरी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी मला माझा मोबाईल मिळवून दिला। माझी अपेक्षा नव्हती मोबाईल मिळेल असं, तरी पण त्यांच्या सहकार्यामुळे मला मोबाईल मिळाला। त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त आज मला मोबाईल मिळाले, त्यांचे हार्दिक अभिनंदन। मागील 2 वर्षात मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून नागरिकांचे जे मोबाईल गहाळ झालेले होते ते मिरज ग्रामीण गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोबाईल ट्रॅक केलेले आहेत आणि त्यातील 20 मोबाईल आज या ठिकाणी जप्त करण्यात ताब्यात घेऊन ते संबंधितांना देण्यात येत आहेत। यात विशेषतः जे वाहतुकीत जाताना रस्त्यावरून किंवा बाजारात वगैरे मोबाईल गहाळ होतात ते मोबाईल हे रिकवर करण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या लोकांकडून आणि ते संबंधितांना देण्यात येत आहे। नागरिकांना एक मोबाईलच्या दृष्टिकोन मोबाईल ही सध्या सर्वांची अत्यंत महत्त्वाची बाब झालेली आहे। जीवनावश्यक गोष्ट झाली असल्यामुळं आपला मोबाईल प्रत्येकाने जपून ठेवावा आणि तोही गेलेला मोबाईल जर कोणी विना पावती, विना ओळख, विना कुठलंही प्रूफ असल्याशिवाय विकत घेणं हेही चुकीचं आहे आणि त्याच्याविरोधात ही कारवाई होऊ शकते। त्यामुळं कोणी दुकानदारांनी किंवा खरेदी करणाऱ्यांनी कुठलाही मोबाईल हा विना पावती, विना प्रूफचा खरेदी करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल।